साधारणतः 2 ते 3 वर्षांची ही गोष्ट आहे. तेव्हा मी एक सिम कार्ड विकायचे काम करायचो. कामानिमित्त मला वेगवेगळ्या ठिकाणी गावी जावे लागायचे. त्यामुळे अशाच एका गावात जाण्याचा माझा योग आला आणि ती माझ्यासोबत जी घटना घडली त्याने माझे संपूर्ण विचाराची चालबदल करून ठेवली. मी त्या गावात पहिल्यांदाच गेलो होतो, त्यामुळे जास्त काही माहीत नव्हतं. दिवसभर काम करून सुमारे रात्री 8-8:30 वाजता मी घरी जायची तयारी करू लागलो. निघताना मी तिथल्या 1-2 विचारून घेतलं की गावातून बाहेर पडायला जवळचा रस्ता कोणता आहे, कारण येताना मला बराचसा वेळ लागला होता. तसे मला कळले की 2 रस्ते आहेत. एक कच्चा रस्ता जो शेताच्या मधून जातो फक्त 30 मिनिटांचा, आणि एक मुख्य रस्ता जो गावाला काहीसा वळसा घालून जातो, त्याने तासभर तरी लागेल. मी विचार केला की माझ्याकडे बाईक आहे, त्यामुळे कच्चा रस्त्याने लगेच जाऊ. उशीरही होत होता, त्यामुळे मी जास्त विचार न करता बाईकला किक मारून कच्च्या रस्त्याच्या मार्गाने निघालो. तो रस्ता अगदी वळणावळणाचा आणि खडतर रस्ता होता. कदाचित त्यामुळे की काय माझी दिशाभूल झाली आणि मी रस्ता चुकल्याचे मला बराच वेळ कळलेच नाही. जोपर्यंत लक्षात आले तोपर्यंत रस्ता शोधण्यासाठी बाईक बराच वेळ फिरून झाली होती आणि पेट्रोलही संपायला आले होते. एके ठिकाणी बाईक स्टँडला लावून 2 मिनिटं शांत झालो. मग मोबाईल काढून गुगल मॅप पाहिले तर कळले की मी तो कच्चा रस्ता सोडून भलतेच कुठेतरी आलोय. काय करावं कळत नव्हतं, म्हणून मग मित्राला फोन केला. त्याला मी जसे त्या गावाचे नाव आणि कच्च्या रस्त्याबद्दल सांगितले तसे तो चिडून म्हणाला की तुला कोण जायला सांगितलं होतं तिथे? मला काहीच कळले नाही. मी त्याला काही विचारणार तितक्यात माझा फोन कट झाला आणि नेटवर्कही गेले. ह्या अशा भलत्या वेळेस असे माझ्यासोबत काय विचित्र होत होते हे मला कळत नव्हतं. आजूबाजूला हिरवेगार शेत दिसत होते, पण एकही घर किंवा साधी एक झोपडीही दिसत नव्हती. काय करावं, कुठल्या दिशेने जावे काहीच कळत नव्हतं मला. मनात विचार आला की इथे रस्ता शोधत बसण्यापेक्षा आल्या मार्गे गावात परत जाऊ आणि मग बघू काय ते. मी वेळ पाहिली तर 1 तास उलटून गेला होता. आता 9:30चा टाईम झाला होता. मी बाईकवर बसलो आणि स्टार्टर मारणार इतक्यात मला एका बाईच्या रडण्याचा आवाज ऐकू लागला. तो आवाज ऐकून भीतीने अंगावर शहारे आले, कारण इतक्या वेळ मी त्या परिसरात फिरत होतो, पण मला कोणीही व्यक्ती नजरेस पडली नव्हती. मग आता अचानक हा आवाज, तोही असा विचित्र रडण्याचा. हे काय भलतंच म्हणायला, असं मी मनातल्या मनात म्हणून त्या आवाजाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला, पण तो आवाज नक्की कुठून येतोय तेच मला समजत नव्हतं. जेव्हा लक्षात आले तेव्हा मात्र मी पूर्ण हादरून गेलो. माझ्या पायाखाली जमीन होती की नव्हती याचंच मला भान नव्हतं. रात्रीच्या वेळेस गावाकडे खूप थंडी असते, तरीही अशा थंडीत माझ्या चेहऱ्यावरती घाम कधी आला हेच मला कळले नाही. माझे हातपाय चळ कापायला लागले. काय होत होतं मला हे काही क्षण कळलेच नाही, पण काही क्षणातच मी भानावर आलो, कारण तो रडण्याचा आवाज तेथूनच येत होता ज्या झाडाच्या पाशी मी उभा होतो. आता मला मात्र त्या झाडाकडे पाहायची सुद्धा हिंमत नव्हती. मी हळूच गाडीला स्टार्टर मारला आणि त्या भागातून बाहेर पडू लागलो. मी त्या झाडापासून दूर जात असला तरीही तो रडायचा आवाज कमी होत नव्हता. पण जिथून आलो होतो तिथून पुन्हा त्याच गावात गेलो आणि त्या प्रवासात कधीतरी तो आवाज यायचा बंद झाला. जाताना जसा मी बाईक खडबड रस्ता असल्यामुळे व्यवस्थित व सांभाळून येत होतो, येताना मात्र मी कुठल्याही प्रकारचा रस्ता, खड्डा वगैरे काहीच न बघता बाईक मात्र नुसतं पळवत राहिलो आणि साधारण ते 20 ते 25 मिनिटात मी पुन्हा गावात पोहोचलो. गावात आल्यानंतर मी एका माणसाकडून एक मोबाईल मागितला, कारण माझ्या या फोनला अजूनही नेटवर्क आलेलं नव्हतं. आणि मग मी त्या माणसाच्या फोनवरून माझ्या मित्राला फोन केला. आणि कमालीची बात म्हणजे माझ्या मित्राने ह्या वेळेस माझा फोन पहिल्या रिंगमध्येच उचलला. पहिल्यांदा जेव्हा मी तिथे रस्ता चुकल्यानंतर त्याला कॉल केलेला तेव्हा त्याने 2 वेळेस माझा फोन कट केला होता, परंतु ह्या वेळेस त्याने फोन उचलला, तोही पहिल्याच रिंगेत.
त्याला जेव्हा कळलं की दुसऱ्याच्या फोनवरून मी फोन करतोय तेव्हा तो माझ्यावर ओरडला, "अरे मूर्खा, कुठं आहेस तू? किती वेळा फोन करतोय मी तुला, अजून तुझा फोन लागत का नाही आहे?" मी त्याला शांत करायच्या स्वरात बोललो, "अरे हो, सांगतो सगळं, पण सर्वात आधी तू मला न्यायला ये." त्याच्यावर तो म्हणाला, "अरे बाबा, माहिती आहे मला सगळं. त्या रस्त्याबद्दल मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, म्हणून तुझी काळजी वाटत होती. म्हणून मी तुझा कॉल जसा कट झाला तसाच घरातून बाईकवरती तुला आणण्यासाठी निघालो होतो. आता पोहोचेल मी त्या गावात 5च मिनिटात." एवढे बोलून त्याने फोन कट केला. त्यानंतर सुमारे 10 मिनिटाच्या कालावधीत तो त्या गावात पोहोचला. त्यांनी मला पाहून त्याची बाईक थांबवली आणि बाईकवरून उतरल्यावर सर्वात प्रथम मला नमस्कार केला व तो बोलला, "धन्य आहे बाबा देवाचे, तू भुतांच्या झाडाखालून परत आलास." याच्यावर मी काही प्रत्युत्तर देणार इतक्याच तो मला चिडून बोलला, "तुला कोणी जायला सांगितलं होतं त्या रस्त्यात? तुला माहीत तरी आहे का तू ज्या कच्च्या रस्त्याने गेलेला, त्या कच्च्या रस्त्यामध्ये एक मोठं चिंचेचं झाड लागतं. त्या चिंचेच्या झाडाने किती जणांचा जीव घेतलाय?" मी आश्चर्यचकित होऊन बोललो, "काय?" तर तो म्हणाला की त्या कच्च्या रस्त्याने संध्याकाळच्या वेळेस कोणीही जात नाही, कारण ह्याच गावच्या एका शेतकऱ्याने काही वर्षांपूर्वी कर्ज फेडता नाही आले म्हणून त्या चिंचेच्या झाडेला गळफास लावून स्वतःचा जीव दिला. त्यानंतर प्रत्येक वर्षातून 2-3 किस्से तर असे होतात की त्या चिंचेच्या झाडेला कोणी ना कोणी गळफास लावून स्वतःचा जीव देते. माझ्या मित्राच्या तोंडून ही गोष्ट ऐकल्यानंतर मला तर अजूनच भीती वाटत होती, पण तरीही मी मनातल्या मनात देवाचे आभार मानत होतो. देवाने मला त्या संकटातून कसतरी वाचवलं होतं, त्यामुळे मी देवाचे मनातल्या मनात आभार मानत होतो. त्यानंतर आम्ही दोघं आमच्या गावी त्या लांब रस्त्याने गेलो, पण सुखरूपपणे घरी पोहोचलो. ह्या घटनेनंतर मी रात्रीचा प्रवास करणे म्हणजे टाळतोच, कारण आता रात्रीचा प्रवास म्हटलं की मला ती घटना आठवते आणि त्यामुळे माझ्या अंगावरती शहारे येतात. नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.